माझ्या गुरुदेवा गुरु दत्तात्रेया श्रीपाद श्रीवल्लभा श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज जीवन साधना या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्व साधकांचे स्वागत करतो. शक्ती ही कुठलीही असू दे, त्या शक्तीचा पूर्वापारपासून चांगल्या कामासाठी तसेच वाईट कामासाठी देखील वापर लोक करत आलेली आहेत. जी या समाजाचं भलं करायला बघत होती त्या लोकांनी त्यांच्या शक्तीचा वापर हा चांगल्याच कामासाठी केलेला होता आणि आजही ती लोक गुप्तपणे शक्तीचा चांगला वापर करत आहेत, लोकांच्या भल्यासाठी करत आहेत. पण काही बाद लोक जे आहेत ती शक्तीचा लोकांना त्रास देण्यासाठी वापर करतात आणि त्याचा त्रास मग आपल्या सगळ्यांनाच होतो. नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशीच एक महत्त्वाची माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे, ती तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत ऐकावी. आता बगलामुखी देवी ही आदिमाया आदिशक्तीची साधना आहे आणि त्या शक्तीशी जर तुम्ही परिचित नसाल किंवा त्या शक्तीला त्या साधनेला जर पूर्ण करण्याची सिद्ध करण्याची जर तुमच्यात इच्छा असेल तर एक अशी व्यक्ती गुरु म्हणून निवडणं अत्यंत गरजेचं आहे की ज्यांनी त्यांच्या आयुष्यात ही साधना यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. अशाच गुरूंचा तुम्ही तिथं मार्गदर्शनासाठी वापर करू शकता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही बगलामुखी देवीची साधना करू शकता. आज ह्या प्लॅटफॉर्मवर इंटरनेटवर तुम्हाला बगलामुखी साधनेचे अनेक व्हिडिओ मंत्रासह पाहायला मिळतील. त्यातल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बगलामुखी साधनेच्या सामग्रीसह कशी करायची याचं पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे. पण एका तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शन आणि फेस टू फेस तिथं सहाय्य करण्याचं वचन दिलेलं आहे का हे तुम्ही तपासून पहा. जर गुरु तुम्हाला प्रत्यक्षात मदत करण्यासाठी तयार असतील, जर गुरु तुम्हाला प्रत्यक्षात मार्गदर्शन करण्यासाठी तयार असतील, त्यांच्या आज्ञेने जर तुम्हाला बगलामुखी साधना करण्याची परवानगी मिळालेली असेल तरच त्या साधनेकडे तुम्ही जाऊ शकता. बगलामुखी साधना असू दे किंवा कामाख्या देवीची साधना असू दे किंवा तुमच्या कुळदेवतेची साधना असू दे, इथं तुमच्या कुळदेवतेची साधना करताना तुमच्या त्या देवस्थानाजवळचे जे गुरु आहेत त्यांची परवानगी घेऊन त्यांचा मान देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील साधना करावी लागते आणि तरच ती साधना जलद गतीनं सिद्ध होते आणि त्या साधना करणाऱ्या साधकाला त्याचं फळ प्राप्त होतं. आता इथं एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रत्येक जण तुमच्या आयुष्यात कुठेतरी त्रास भोगत आहात. बऱ्याच जणांचे मेसेजेस आणि मेल मला येतात. कमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न विचारता की आमच्या घरात असा असा त्रास आहे आणि आम्हाला ह्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवा. आज तुम्हाला हात जोडून एक विनंती करतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा. व्हिडिओच्या ह्या वेळेपर्यंत जर तुम्ही आलेला असाल तर आता इथून पुढे बगलामुखी देवीची जी सर्वात सोपी साधना आहे ती तुम्हाला आता सांगतो. बघा, ज्यांना साधना करणं शक्य नसेल, खरं म्हणजे ह्या साधनेला करण्यासाठी गुरु जर नसतील तर कुणीही तिथं रिस्क घेऊ नका. पण आज बगलामुखी देवीची जी साधना तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय ती साधना तुम्ही अवश्य करावी आणि त्याचा अनुभव मला तुम्ही सांगा. मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचं काय आहे की आपलं तोंड पूर्वेला ठेवायचं आणि देवीचा फोटो, बगलामुखी देवीचा फोटो हा पश्चिमेला मुख करून ठेवायचा. पाटावर किंवा चौरंगावर पिवळं वस्त्र अंथरायचं आणि मग त्याच्यावर फोटो ठेवायचा. त्याच्या बाजूला पाणी पिण्यासाठी एखादा पेला ठेवा, एखादं भांडं ठेवा. बांबू नसलेली धूप कांडी तुम्ही तिथं लावायची, पिवळी फुलं देवीला अर्पण करायची आणि कोणताही पिवळ्या रंगाचा नैवेद्य देवीला तिथं दाखवायचा. सकाळी सूर्योदय झाल्यानंतर 9 वाजण्याच्या आत किंवा संध्याकाळी करेक्ट 3 सांजेला तुम्ही ह्या साधनेला करायला सुरुवात करायची. सर्वात अगोदर त्या साधनेच्या पूजा विधी जेव्हा तुम्ही मांडाल
त्यावेळेला काय करायचं, हातामध्ये पाणी घेऊन आई बगलामुखी देवीला संकल्प करा की हे आई, मी आजपासून 1 महिना, 3 महिना किंवा 2 महिने किंवा 90 दिवस मी असा संकल्प करत आहे. मला ह्या विरोधकांचा त्रास आहे, तर ह्यांचं काय करायचं तुम्ही बघून घ्या, पण मी तुमची सेवा करायला सुरुवात करत आहे. आणि हा संकल्प करून पाणी तिथं सोडून त्यानंतर कमीत कमी 1 वेळा किंवा जास्तीत जास्त 3 वेळा बगलामुखी सहस्त्रनाम स्तोत्र हे वाचायला घ्यावं. देवाच्या पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथे जर तुम्ही शोधायला गेलात तर काही ठिकाणी मिळेल किंवा काही ठिकाणी मिळणारही नाही. म्हणून बगलामुखी सहस्त्रनाम स्तोत्र ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. त्याचा जास्तीत जास्त साधकांनी लाभ घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक करा. गुगल ड्राईव्हची लिंक आहे, त्या लिंकला मी तिथे शेअर करतो आणि त्या लिंकचा वापर करून तुम्ही ते बुक डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा आणि ते पुस्तक दिवसातून एकदा तरी तुम्ही पठण करा. 1 वेळा जर तुम्ही वाचायचं ठरवलं तर रोज 1 वेळा वाचा. 3 वेळा जर वाचायचं ठरवलं तर रोज 3 वेळाच वाचायचं आहे. 1 वेळेवरून 3 वेळा किंवा 3 वेळावरून 1 वेळा असा कमी जास्त वाचनातला फरक करू नका. ही साधना सिरियसली करा, गंभीरपणे करा, मनापासून करा. ह्या साधनेला पुरुषांनी जर केलं तर जास्त तुम्हाला लाभ मिळेल. आई बगलामुखीची साधना करत असताना ती साधना फार मोठी आहे आणि कधीकधी त्याचं जे डायरेक्शन आहे ते अघोरी मार्गाकडे सुद्धा जातं. म्हणून आम्ही काही साधना करत असताना आम्हाला बरे वाईट अनुभव आले. त्याच्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय की तुम्ही ही साधना करत असताना कमीत कमी ह्या सहस्त्रनाम स्तोत्राचं पाठ जरी केलं तरी देवी बगलामुखी आईची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील आणि तुमच्या घराला संपूर्ण सुरक्षा कवच तयार करण्यासंदर्भात तुम्ही त्यांना विनंती करावी आणि मग त्यानंतरच संकल्प सोडून हा सहस्त्रनाम जो पाठ आहे तो रोज 1 वेळा किंवा 3 वेळा तुम्ही वाचावयास सुरुवात करावी. ज्या वेळेला शेवटचा दिवस असेल तेव्हा त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवून त्यांच्या फोटोची पूजा करून त्यांना नमस्कार करा आणि बाहेरचं एखादं दाम्पत्य तुम्ही जेवायला बोलवू शकता. पण तुम्ही अशा प्रकारचं सहस्त्रनाम स्तोत्र केलेलं आहे हे गुप्त ठेवावं. त्यांना फक्त ब्राह्मणांनी सांगितले म्हणून तुम्हाला जेवायला बोलवलेलं आहे अशा पद्धतीचं कारण देऊन त्यांना तुम्ही जेवू घालावं. अशा पद्धतीनं जर तुम्ही साधना केलीत तर तुमच्या सर्वांचं कल्याण निश्चितच होईल. कारण ह्या स्तोत्राच्या माध्यमातून जे भयंकर करणे करणारे किंवा मूठ मारणारे जे विरोधक आहेत त्यांना सुद्धा अंथरुणाला लावायचं काम हे सहस्त्रनाम स्तोत्र करतं. अजून एक स्तोत्र आहे जे ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी कित्येकदा तुम्हाला सांगितलंय. त्या स्तोत्राचा सुद्धा तुम्ही पठणासाठी वापर करू शकता. त्या स्तोत्राचं नाव आहे अपराजिता स्तोत्र. देवी अपराजिता स्तोत्र देखील अशाच पद्धतीनं तुम्ही वाचन करू शकता, त्यांची साधना करू शकता आणि तुम्हाला त्या योगे एक चांगला अनुभव तुम्हाला मिळून जाईल. तर अशी ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून आज सांगितली. स्त्रियांनी हे स्तोत्र वाचू नये. आता स्त्रियांनी हे स्तोत्र का वाचू नये? कारण हे स्तोत्र अत्यंत शक्तिशाली आणि उष्ण असं फळ देणारं स्तोत्र आहे. कारण हे स्तोत्र हे अत्यंत शक्तिशाली आणि ऊर्जावान, उष्णता वाढवणारं स्तोत्र आहे. आणि अशा वेळेला जर स्त्रियांनो तुम्ही हे स्तोत्र पठण जर केलं तर मग तुमच्या शरीराची उष्णता वाढू शकते आणि त्याच्यामुळे तुमच्या पोटाच्या भागाला दुखापत होऊ शकते. म्हणून पुरुषांना माझं सांगणं आहे की तुम्ही सर्वांनी ह्या स्तोत्राचा जास्तीत जास्त इथं पठणासाठी वापर करावा. लिंक जी दिलेली आहे त्या लिंकवर आत्ताच क्लिक करा आणि तुम्ही हे स्तोत्र वाचायला घ्या. दिवस, वार आणि वेळ असा कुठलंही याला बंधन नाही. प्रत्येक दिवस हा शुभ दिवस असतो. पण तुम्ही देवीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी किंवा मंगळवारी जर हे स्तोत्र वाचायला घेतलं तर तुम्हाला निश्चितच याचा चांगला परिणाम बघायला मिळेल. तर
अशी ही आई बगलामुखी सहस्त्रनाम स्तोत्राची माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून साधकांनो मी तुम्हाला दिली. तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला आपल्या ह्या व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून सुद्धा देऊ शकता. आणि जर तुम्हाला वाटत असेल की जास्तीत जास्त लोकांचं कल्याण व्हावं तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईन बटन आहे त्याच्यावर जर क्लिक केलं तर त्याच्यातून थोडीफार मदत माझ्या चॅनलला सुद्धा होऊन जाईल. तर ह्या साधनेच्या माहितीला शेवटपर्यंत तुम्ही ऐकलं त्याबद्दल तुमचे फार फार आभार. इति श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.